महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पन्हाळा तालुक्यातील कळे-पुनाळा रस्त्यालगत 10 बिगा नावाच्या मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे। या परिसरातील विहिरींवर विद्युत मोटारींना वीज पुरवठा करण्यासाठी लघुदाबाची विद्युत वाहिनी केली जाते। दुपारी 11:15च्या सुमारास वाऱ्यामुळे येथील विद्युत वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले। या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत सुमारे 2 एकरातील ऊस जळाला। आगीमध्ये हिंदुराज धोंडी पाटील, विलास धोंडी पाटील यांचा 1 एकरातील व रवळनाथ भगवंत देशपांडे यांचा 1 एकरातील असा एकूण 2 एकरातील ऊस जळाला। यामुळे तिन्ही शेतकऱ्यांचे मिळून सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती समजतात सुमारे 200 पेक्षा जास्त ग्रामस्थांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। घटनास्थळी तलाठी दीपक कांबळे, महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण मस्कर, पन्हाळा, कोल्हापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।